तिला न्याय मिळालाच पाहिजे. वल्लरी मॅडम, चुकलं आमचं. खरंच आम्हाला माफ करावं. वल्लरी मॅडम, खरंच आमचं चुकलं. आम्हाला माफ करा. ए चला चला ग चला. कोणाचं ऐकून आणि काही आपल्याला काही माहितीच ना. किती चांगली बाई आहे बिचारी. हा हो ना. वल्लरी मॅडम, सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. सानिका, प्लीज तू माफी नको मागू सका. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. आपण जी लढाई आता लढतोय ना, त्यात हे असले प्रसंग आपल्यासोबत घडतच राहणार. त्यामुळे आता आपण खंबीरपणे उभं राहणं जास्त गरजेचं आहे. चल जाऊया. एक मिनिट, तुम्ही सगळे असे डायरेक्ट कॅबिन मध्ये कसे येऊ शकता? प्लीज बाहेर थांबा. मॅडम, आम्ही पत्रकार आहोत आणि सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. मॅडम, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्याची खरी खरी उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत. तुम्ही आणि तुमचे मिस्टर एक आदर्श कपल म्हणून या समाजात ओळखले जाता. मग असं असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याविरुद्ध केस कशी लढू शकता? म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे का की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण आहे आणि ज्याचा तुम्ही अशा प्रकारे सूड घेताय? हे बघा, या क्षणाला मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज जा इथून. मॅडम, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर देणे टाळतायत. याचा अर्थ बाहेर जी चर्चा सुरू आहे ती खरी आहे म्हणायची. हो मॅडम, बोला. खरी आहे ना ती चर्चा? खरी आहे ना मॅडम? सांगा मॅडम, काय झालं? एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल इतका काय इंटरेस्ट आहे तुम्हाला? माझ्यासारख्या हतबल स्त्रीला न्याय मिळावा म्हणून मॅडम केस लढतायत. आणि तुम्ही त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करताय. त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. पण त्या गप्प आहेत कारण त्यांच्या कुठल्याही शब्दाचा तुम्ही चुकीचा अर्थ काढून त्याची बातमी करायला पुढे मागे बघणार नाही. अहो, पण तुम्ही का बोलते त्यांच्या वतीने? नाही, मी त्यांच्या वतीने नाही बोलत आहे. पण मला बोलण्याची हिंमत त्यांनीच दिली आहे. काय नाही केलं मॅडमनी माझ्यासाठी. मला आत्मविश्वास दिला, मला धीर दिला. जेव्हा सगळ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा न्याय मिळवून देण्याची एकमेव आशा वल्लरी मॅडमनी दाखवली. आणि राहिला प्रश्न त्यांच्या संसाराचा, तर त्या आणि त्यांचे मिस्टर खंबीर आहेत त्यांचं नातं जपायला. तुम्ही किंवा कोणीच ह्यात पडायची काहीच गरज नाही. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. त्यामुळे निघा आता. मॅडम, आम्हाला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. बोला तू. बोला मॅडम, काय झालं? सांगा. सत्य काय ते आम्हाला कळलंच पाहिजे मॅडम. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? निघा आता. मॅडम, हे सगळं काय सुरू आहे सकाळपासून?
सानिका, ही केस सुरू झाल्यापासून मला या गोष्टी अपेक्षितच होत्या. आपल्याला मुद्दाम त्रास दिला जातोय, पण प्लीज तू घाबरू नकोस, कारण आपली बाजू सत्याची आहे. मॅडम, मी घाबरते ते तुमच्यासाठी. माझा संसार तर सुरू होण्याआधीच मोडला, पण तुम्ही तुमच्या इतक्या वर्षांचा संसार का उद्ध्वस्त करताय? नका लढू तुम्ही ही केस. कमीत कमी तुमचा संसार तरी वाचेल. सानिका, ग काय बोलतेस तू? इतक्या आत्मविश्वासाने आता सगळ्यांशी बोललीस तू. का मला आनंद झालाय ते बघून, खूप अभिमान वाटतोय तुझा, आणि आता हे बोलतेस. मला तू आणखीन खंबीर व्हायला हवीस, आणि तू माझी काळजी नको करूस. ही केस काय, जगातली कुठलीच ताकद आमचं नातं नाही तोडू शकत. मला सांगाल का नेमकं काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे म्हणजे काय प्रकार आहे? ए बघताय काय, तोंड काळं करायचं त्याशिवाय होय होय, कृतज्ञ आहे ही बाई. ज्या नवऱ्याने हिला पाठिंबा दिला, तिला शिकवलं, आज त्याच नवऱ्याच्या विरोधात उभी आहे. आणि अशाच बायकांमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आले. हिच्यासारख्या बायका म्हणजे समाजाला धोका आहे. हिला अद्दल घडवलीच पाहिजे. तुम्ही आणि तुमचे मिस्टर एक आदर्श कपल म्हणून समाजात ओळखले जाता. मग असं असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याविरुद्ध केस कशी लढत आहात? वल्लू वल्लू ठीक तर असेल ना? हॅलो. हॅलो वल्लू, वल्लू तू ठीक आहेस ना? हो हो हो, तुम्ही पॅनिक होऊ नका. हे बघा, एवढं काही झालेलं नाहीये, मी ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. काळजी करायची की नाही ते मी ठरवेन. तू फक्त तिथे नेमकं काय झालंय ते मला सांग. काही नाही, मी आणि सानिका ऑफिसमध्ये होतो. आम्ही बाहेर जायला निघालो आणि तेवढ्यात काही बायका आल्या आणि त्यांनी माझ्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला. पण एक सांगू का तुम्हाला, मला नाही वाटत आहे त्या बायका स्वतःहून आल्या होत्या. एवढंच नाही, या आधी जेव्हा रिपोर्टर्स आले ना, तेव्हा सुद्धा त्यांना कोणीतरी पाठवलं होतं असं मला वाटतंय. आय डोंट नो, पण या प्रकरणाला एवढं मोठं करण्याचा प्रयत्न कोण करतंय आणि का करतंय हेच मला कळत नाहीये. वल्लू तू ह्या सगळ्याचा जास्त विचार नको करू. तू फक्त तुझी काळजी घे आणि काही वाटलं तर मला लगेच फोन कर. ओके? हो, बाय. आपल्यात कितीही वाद झाले तरी मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी आहे. तुम्ही हे बरोबर नाही केलं ज्वाला शेठ. हॅलो ज्वाला शेठ, तुम्ही माझ्या ऑफिसला येता का पटकन? मला एक गोष्ट कळली आहे, लवकर या. हो का? असं आहे? मी बघते काय करायचं ते. हा.
बोल मनोज, काय माहिती मिळालेलं असते तुला? अरे येडा झालं असतं ते काय रे मनोज? तुला सांगितलं होतं ना माझ्या फॅमिली पासून दूर राहा म्हणून. आज जे काही केलंय ते तुम्हीच केलं माहितीये मला. अरे काय बोलत असते, काय बी कळत नाही की रे. नाही कळत आहे? मनोज बस होई गला. ज्वाला शेठ, मला माहिती हे सगळं तुम्हीच केलंय. का करताय तुम्ही हे सगळं? मनोज तूने हमारे गिरबान में हाथ डालकर बहुत बड़ी गलती कर ली है. इसकी सजा तुम्हें मिलेगी, जरूर मिलेगी. मनोज कळत असते का तुला? कुणाच्या वाकड्या शिरत असतेस ते? कळताय? तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. माझ्या फॅमिली पासून दूर राहा. ही न्यायाची लढाई आहे, न्यायानेच लढा. माझ्या बायकोच्या अंगाला साधं खरचटलं जरी ना तर बघाच मी काय करतो ते. अच्छा मनोज, क्या कर लोगे तुम? क्या बिगाड़ लोगे तुम हमारे मनोज? मी जे काही करीन ना ते तुमचं अस्तित्व, तुमचं सगळं साम्राज्य संपवायला पुरेसं असेल. क्या करोगे तुम मनोज? मी माफीचा साक्षीदार होईल. आणि तुमचे सगळे काळे धंदे